चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया कांच्या कृपादाय कथेचा विस्तार कथेचा विस्तार कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका जुळून या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा हे परिसावी विनंती माझी पंढरीनाथा दुर्या कर चरणी ठेवी तो माथा ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा परसावी विनंती माझी पंढरी जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परिसावी विनंती माझी पंढरीनाथा जोडोनिया कर चरणी ठेवी तो माथा चरणी ठेवी तो माथा परसावी विनंती माझी पंढरीनाथा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका मनोजवं मारुत तुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरायुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमः शिवाय शरदिंदु समाकारे परब्रह्म स्वरूपिणी वासरा पीठ निलये सरस्वती नमस्तुते विठ्ठल विठ्ठल आता वैवाशित पावनाती भासती पंचानन समाना तया श्रोत्याची आचरणी जाना साष्टांग नमन करीतसु वाद्यभूषित पावन ती प्रत्यक्षामरेंद्रा समान तयाची आचरणी जान साष्टांग नमन करीतसु आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठस्वर आराका जी कीर्तनी वहिवासीत लोका तयाची आचरणी नमन गा मज दिसतसो परम विख्यातु जो जान ब्रह्मयाचा सुतो नारद जान नाम तितिक्षु तयाची आचरणी नमन गा जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीची आचरण कमळी साष्टांग नमन करीतसो विठ्ठल विनो वाग्विलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिलिमिया नदी दिव्य गोदा तटीचा विलासी सदा प्रिय जो सज्जना वैष्णवासी जयावर्णिता प्रेमात्यंत चित्ता नमस्कार माझा श्री गुरु एकनाथा विठ्ठला विठ्ठला प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याची भोग तो न सुटे ज्या जैशी कल्पना त्या तैशी भावना अंती जे वासना जडून ठेली प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय शांती ब्रह्मनाथ बाबा
यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग विठाला विठाला प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या पैठणच्या मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात ज्या ज्या जीवनातल्या गोष्टी होत असतात त्या तुमच्या कर्मानुसार होत असतात. कोणाच्याही डोक्यावर शंकेचं खापर फोडण्याचा प्रयत्न करत जाऊ नका. जे जे काही घडत असेल मग ते चांगलं असेल, ते वाईट असेल, ते हित असेल, ते निषेध असेल, तुम्हाला मान्य असेल, तुम्हाला मान्य नसेल, हे सगळं जळू द्या. हे तुमच्या कर्मानुसार होत असतं. इतकी मात्र खूनगाठ बांधून ठेवा. याचा गोड समतीतार्थ हाच या अभंगाचा आहे. विठाला विठाला. याच्यात दोनच मुद्दे आहेत. एक तर तुम्ही ज्या ज्या चुका केल्या त्याचा पडसाद तुमच्यावर पडणार. प्रसाद नाही, पडसाद. त्याचं तुम्हाला प्रायचित्त भोगावंच लागणार, फेडावंच लागणार. एक मुद्दा. आणि याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर शेवटचा मुद्दा आहे भजन. हरीचे भजनी सावध राही. भजनाशिवाय काहीच होत नाही. काय ह्या दोन गोष्टी तुम्ही मला आशीर्वाद द्या. बाळू बोलण्याचा प्रयत्न करेल. विठाला विठाला मोठ्या श्रद्धेने, मोठ्या अट्टहासाने, मोठ्या भावयुक्त अंतकरणाने चालत असलेली तुमची जुनाट परंपरा, या परमपावन परंपरेमध्ये माझ्यासारख्या अल्पज्ञानी गिरगावच्या बाळूला ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामाची या ज्ञानयज्ञामध्ये आहुती टाकण्याचा योग येतोय. ते माझं परम सौभाग्य. विठाला विठाला. वडखा ग्रामस्थ गावात जेवढ्या अण्णावाची मंडळी असतील तेवढ्यांना कोटी कोटी धन्यवाद, प्रणाम सुद्धा. तुम्ही एवढी मोठी जुनाट परंपरा इथपर्यंत आणली, वैभवशाली एवढा मोठा सप्ताह करता. महाराज धर्माची पताका रोवली. नामचिंतन आणि अन्नदानाची अन्नपूर्णेचं अधिष्ठान परिपूर्ण असलेलं गोडसास तुम्ही सत्र भरवलं. तुम्हा वडखा नगरीतील जेवढी माणसं असतील, आबाल वृद्ध तरुण माय मावल्या, या सगळ्यांना कोटी कोटी धन्यवाद आणि प्रणाम सुद्धा. गावातले महाराज हरिभक्तीपरायण आमचे कृष्णा महाराज अजूभाऊला संपर्क करत होते आणि तो मला करत होता. कृष्णा भाऊ तुम्हाला सुद्धा कोटी कोटी धन्यवाद. उपस्थित पंचकृषीतून आलेली सर्व श्रोते जनार्दन, तुम्हा सर्वांच्या चरणी नाक घासून प्रणाम करतो. कारण वारकरी संप्रदायातला श्रोता हा शिवस्वरूप असतो. प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती, तुम्हाला प्रणाम करतो. दोन्ही मृदंगाचार्य कमी वयामध्ये माझ्या वारकरी संप्रदायामध्ये भगवान शिवशंकरानं आरक्षित केलेलं वाद्य म्हणजे पकवाज आहे, मृदंग आहे. आणि वारकरी संप्रदायामध्ये या मृदंगाची साधना नामचिंतनामध्ये अभंगवाणीला तुम्ही गोडशी अशी देता. दोन्ही मृदंगाचार्यांना कोटी कोटी धन्यवाद. वा. गायन क्षेत्रातली बुलंद तोप आदरणीय अतकरे गुरुजी आहेत. तथा या परिसराला लाभलेलं वैभव गायन क्षेत्रातलं दादा पाटील आहेत. गावातली महाराज आहेत आदरणीय हरिभक्तीपरायण सदानंद महाराज आहेत. आणि दादा पाटलांचे विद्यार्थी सगळे. हा, श्रीधर. मी त्यांच्याकडेच बोट केलं. तुम्ही विद्यार्थ्यात आलात नाही. सारी दादा पाटलांची लेकरं आहेत ना तुम्ही. त्यांनी घडवलंय तुम्हाला. आमचे सदानंद महाराज काय श्रीधर महाराज आहेत. बाजूचे दत्ता महाराज आदी करून मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या साऊंड सिस्टीम सोमनाथ भाऊंची, त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराजांचं नाव शिवम महाराज, अर्जुन महाराज. वा. तुम्हा सर्वांना वारकऱ्यांना प्रणाम करतो. पंचकृषीतून अमूल्य वेळ खर्च करून धर्म कार्याकरता तुम्ही दिलाय, त्याबद्दल तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. मला असं वाटतं आजचं यजमान ज्यांच्याकडे श्री बबन नागोराव पाटील काकडे, बरोबर, माझी उपसरपंच बबनराव नागोराव पाटील काकडे, आजचं यजमानपद त्यांच्याकडे, आजची संत सेवा त्यांच्याकडे आहे. मला वाटतं आल्या आल्या स्वागत सुद्धा त्यांनीच केलं आपलं. वा. खूप फुलं टाकले हो तुम्ही. काय होतंय, मर्यादेपेक्षा जास्त केलं ना,
तुम्ही अजून बी लक्षात ठेवा, कोण्या बैलाला जास्त मका टाकली की खातं कमी तर तुडीत जास्त. ते तुडीत जास्त. म्हणून कधी कधी तुमच्या या चांगुलपणानंच माणसं मस्तडायले, तितकं लक्षात ठेवा. विठाला विठाला मला आवडत नाही ती एवढी फुलं. मी ज्ञानोबराय तुकोबरायच्या दारातला भिकारी, आपल्यावर एवढे फुलं नसावा. हा कधी कधी आमचे सांगते 3 क्विंटल फुलं आणा, हा मूर्खपणाचा कळस आहे. विठाला विठाला मोठ्या माणसांचं वाक्य सांगतो, वारकरी संप्रदायातल्या सात्विक सदाचारी पुण्यशील व्यक्तीचं वाक्य आहे की फारसा आपण खूपसा सन्मान लोकांकडून घेतला नाही पाहिजे, आपल्या पुण्याचा क्षय होत असतो. दादा पाटील विठाला विठाला अजूनही कोणी पंचक्रोशीतले प्रतिष्ठित नागरिक असते, त्यांना बसण्यासाठी जागा आहे बरं का. मला सगळ्यांची नावं पाठ नाहीत, मला माफ करा. कोणी असतील तर येऊ शकता वरे. विठाला विठाला यजमानांनी खूप, मला असं वाटतंय मी सरळ बोलणारा माणूस आहे, तुमच्या जावायला पण तुम्ही इतके फुलं टाकले नसतील टाकले बरं का. मी खात्रीपूर्वक सांगतोय, नसतील टाकले. इतके तुम्ही बाळूला टाकले. तुम्ही माझा नाही आदर केला, वारकरी संप्रदायाचा केला, आणि निश्चित त्या संप्रदायाचा मी आदर करील इतकी मात्र खात्री देतो. विठाला विठाला वारकरी संप्रदायाचा आदर एकाच गोष्टीनं ठेवायचा, स्वतःची बायको सोडून जगातल्या प्रत्येक स्त्रीला माय म्हणायचं. हा वारकरी संप्रदायाचा गाभा आहे. विठाला विठाला आणि निश्चित तुम्ही एवढी फुलं टाकले त्याबद्दल ह्या सर्व माऊल्यांना, कुमारिकेंना नर्मदा समजून तुम्हाला प्रणाम करेल. चला, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. नाही सुटत प्रारब्ध. मी असं सरळ सरळ 4-2 उदाहरणं सांगतो, कारण 9च्या नंतर माणसं जेवायचे दादा पाटील. त्याच्यामुळं एरवी 9 ते 11 कीर्तन असल्यावर जरा थोडं पुढे सरकलं तरी चालतंय, म्हणजे बांध फुटला तरी चालतंय, घरचाच आहे असं समजायचं. पण आजचा बांध असा समजायचं खतरनाक शेजाऱ्याचा आहे, ते रुमण्यानं हानीन. विठाला विठाला सातव्या अवतारामध्ये लगे बुद्ध्यावर येतो, फारसं काही अडचणीत हात घालीत नाही, विचून निघत असते. चालही गोड म्हणली बरं पोरांनी, फार सुंदर, कमी वयात. दुसऱ्या कीर्तनात तू दिस मला, असं मग सांगतो. विठाला विठाला कारण दादा पाटील जवळच्यालाच हाणावं लागत असते. शहाण्या सासून पुरीलाच शिवी द्यायची, तेव्हा सुन्नीट होत असते. विठाला विठाला पंढरपुरातल्या मालकाला एका घरी जाण्यासाठी मारुतीरायनं लावलं. प्रभू तात्या मारुतीराय म्हणले, देवा तुम्हाला एका घरी जावं लागतं जिजा. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रानं विचारलं, हनुमंतराय त्या घरी जायचं कशाला? त्या बाईनं पलंगावर फुलं टाकून ठेवलेत. कैलास भाऊ पलंगावर फुलं टाकले, आणि फक्त 5 मिनिटं त्या पलंगावर बसा, आणि ती बाई काजू बदाम पिस्ता देईल, त्याच्यातले 2 खा, तुमचे पाय धुईल, तुमचं दर्शन घेईल, उठून जा. महाराज मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आहेत. त्यांनी सांगितलं, पवनसुता हनुमंतराय मारुतीराय हे कसं बोलता तुम्ही? मी सूर्यवंशातला राजा आहे. सूर्यवंशाचे 2 ब्रीद आहेत, 3 ब्रीद. मेलं तरी हरकत नाही, खोटं बोलायचं नाही. एक जी पत्नी केली तिच्या व्यतिरिक्त जगातल्या स्त्रीला माय म्हणायचं 2, आणि शत्रूला पाठ दाखवायची नाही 3. बाकी काय असतील ते दुसऱ्या महाराजांना विचारा, मी काय गुत थोडं घेतलं सगळं सांगायला. आणि सर्वात मोठा पुरुषार्थ आहे आमच्या संस्कृतीमध्ये, पाणी ग्रहण केल्याच्या नंतर दुसऱ्या स्त्रीला माय आणि बहीण किंवा लेक म्हणून बघायचंय. हा आमचा पुरुषार्थ. आमचे कोरडे महाराज सुद्धा. महाराज तुमचं नाव माझ्या लक्षात नाही. रामेश्वर महाराज, प्रणाम प्रणाम तुम्हाला सुद्धा. आणि नियम आहे आमच्या संस्कृतीचा. मारुतीरायानं सांगितलं, प्रभू तिच्या कृपेनं तुम्ही वाचलात.
तिच्या कृपेनं वाचला. तिनं तिच्या नवऱ्याचं मरण सांगितलं. मुरमी तात्या मरण सांगितलं. मरण तिचं नाव आहे चंद्रसेना. महाराज काही नायिकेपैकी एक चंद्रसेना नायिका होती. तुम्ही याच्यातल्या म्हणता ना सिनेमातल्या, त्या नाही, पुराणातली. महाराज जगाच्या पाठीवर सूर्याला चुटकी वाजणारी एकच बाई. हे भास्करा, चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझ्या कपाळावरचं कुंकू पुसायची लायकी नाही कोणाची. बसा महाराज, यावर या. चंद्र सूर्य आहे तोपर्यंत माझं कुंकू पुसायची ताकद कोणात नाही. वेलास भाऊ इतकी चुटकी वाजली सूर्याला. बसा पटकन बसायचं. आता कसं होतं, शेवटच्या मंगलाष्टक आलं की देवबाप्पाचं पण इचकत विठाला विठाला विठ्ठला हा विठ्ठला विठ्ठला विठाला विठाला विठाला. हो, मालकासाठी अमृत जिंकणारी बाई नवऱ्यासाठी. हो, ती नवऱ्याला उपाशी ठेवून महाराजाच्या पायावर दूध टाकणारी बाई नव्हती. हो, नवऱ्याला तसंच उपाशी पाठीलं, महाराजाचे पाय दुधान आली. वा वा वा, तुला मसुबाला कापायला पाहिजे. मसुबा पण म्हणेन मला येईल नाही खाच. ऐका माझ्या माईंनो, कपाळावर जोपर्यंत कुंकू आहे तोपर्यंत सकाळी स्नान झालं की नवऱ्याचं एकदा दर्शन घेत जा. जगातल्या कोण्याही भंगिऱ्याच्या पाया पडायची गरज नाही. एका बाईनं सांगितलं, माझे मालक सकाळी स्नान केल्यावर चांगले असतात पण दिवसभर वाईट वागतात. बाय हाय गिरगावच्या बाळ्याचं, एक न एक दिवस तुझ्या दर्शनाची ताकद निर्माण होईल आणि त्या हरामखोराची गोडशी बुद्धी जागी होईल आणि त्याच्या लक्षात येईल, मी राक्षसासारखं वागलो पण माझी गाय मात्र पवित्र, माझी पत्नी मात्र पवित्र गायीसारखी वागती. एक दिवस त्याच्या मनात परिवर्तन होईल. ती तुमच्या दर्शनाची ताकद आहे. घेत जा दर्शन, घेत जा. काय होत नसते भंगिऱ्याच्या पाया पडायच्या नंतर. उदाहरणार्थ माझे पाय मी धुवू दिले नाही का यजमान, धुवू दिले नाही त्यांना पाय. आपली लायकी नाही दादा पाटील, लायकी नाही गुरुजी आपली पाय धुवायची, लायकी नाही. काय होणार आहे तुमचे माझे पाय धुतल्याने? मी रोज 2 गावचं खातो. तुमचे गहू हरपून जातील. काही नसते. पाय मालकाचे धुवा. पाणी ज्ञानोबरायांच्या समाधीवर टाका, तुकोबरायांच्या पायावर टाका. कधी कधी पैठणच्या मालकाकडे जा, घ्या अभिषेकाची सेवा, टाका त्या समाधीवर पाणी. जा पंढरपूरला, घाला विटेवरच्या मालकाच्या गळ्यात तुळशीच्या मंजुळाची माळ. सगळी संकट मातीत जातील, सगळी संकट. कीर्तन करतो म्हणजे फार मोठा महाराज आहे. क्वालिटीची मशीन लावा बरं त्याच्या छातीला, मशीन भोगा होईल, तिचे वायर भ्रष्ट होतील. कारण कीर्तनकार तितका पुण्यवान पाहिजे की त्याचे पाय पवित्र असले पाहिजे आणि पाय त्या कीर्तनकाराचे पवित्र आहेत ज्याचं आचरण शुद्ध आहे. तो विठाला विठाला बाईनं नवरा मरू नये याच्याकरता ताम्रताचा कुंभ ठेवला आणि पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला तिचाच नवरा मारायला पेटलाय. मारुतीरायनं प्रणाम केला. महाराज पतिव्रता स्त्री आहे. या देशामध्ये नवऱ्याची सेवा करणाऱ्या बाईला महाराज मानतील नवल नाही, पंढरपुरातला वाकतुई. तिची देवा तिची देवा वरी सत्ता, तिची देवा. तुका म्हणे पतिव्रता, तिची देवा वरी सत्ता. तिची देवा वरी सत्ता, तिची देवा वरी सत्ता. तिची
वारकरी तिच्या दारात लोळला, तिच्या चरणावरी लोळला, तिने तेज कांती प्रसन्न केला. तेजस्वी कोण साधू तर मारुतीराय प्रसन्न करून घेतलं. आपण भगवंताचे दूत आहात. जी 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 जी. आयुष्यात कोण्या महाराजात पुढे न डोकं ठेवणारी बाई मारुतीरायला प्रणाम करते. काय साधू आहे महाराज, काय तेजस्वी महात्मा आहे. प्रणाम केला. मारुतीरायनं सांगितलं, बाई तू नवऱ्याच्या व्यतिरिक्त कोणाच्या पाय पडत नाहीत, आज माझ्या कस काय पडली, की तुमच्यातला भक्तीचा पुरुषार्थ सूर्याच्या प्रकाशाला लाजविल इतका मोठा आहे म्हणून पाया पडले. बाई बी हुशार होती हो. बाई काय साधी होती का प्रभू तात्या? बाईनं विचार केला बरोबर तात्या, की बाई म्हणली रामागड्याची आवडी मोठी. आयुष्यात तुम्ही कोण्या देवाचं दर्शन घेतलं नाही, माझ्या दारात कस काय लोळले. तू पतीची सेवा करती आणि तुझे पावलंही अंगणाला लागलेत, आणि पतीची सेवा करणाऱ्या पतिव्रतेच्या पायाची माती माझ्या अंगाला लागावं याची अपेक्षा वारकरी करतात. कारण दोनच धुळी चांगल्या आहेत, दोनच धुळी चांगल्या आहेत. एक पतिव्रतेच्या पायाची आणि एक संतांच्या पायाची. संत चरण राजा लागता सहज, वासनेचे बीज चरणी जाय, वासनेचे बीज चरणी जाय. संत चरण चरणीचे रजवंदी. काय गोड पुरावा त्याला गुरुजी. वासना संपवायची ताकद संतांच्या पायाच्या मातीत आहे. महाराज देवादी देव संतांच्या पायाची इच्छा करतात, त्या जरजकणाची इच्छा करतात, आणि पतिव्रतेच्या पायात ताकद आहे. फार मोठा पुरुषार्थ आहे. म्हणून मी तुझ्या दारात लोळलोय, हात जोडले. मारुतीरायाच्या जीवनामध्ये माझ्या वाचनात 5-7 बायकांना हात जोडण्यात आले. 5-7 बायकांना. त्याच्यापैकी एक चंद्रसेनेला जोडले दादा पाटील. सगळे सांगत नाहीत. आणि एकदा सटवीला हात जोडले. सटवी होती राक्षसाची, कारण ती भविष्य लिहायचं तिच्या हातात होतं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना कुंभकर्ण मारित होता, म्हणून मरण त्याचं कशात आहे म्हणून तिला हात जोडले. सांग ना माय, तो पापी मरण ना, माय बापाला मारायला टेकलाय, सांग ना, तो पाय धरतो. तिनं मरण सांगितलं. तो एकदा हे रिकामी नाहीत कोणाच्या पाया पडायला. एखाद्या बाईनं पाय धुवून 2-3 हजार टाकले म्हणजे हो माय हो. मग मुल्या कुठला विठाला विठाला अधिकारी आहेत महाराज, अधिकारी. एक सांगू का तुम्हाला, प्रारब्ध क्रियामान घेतले ना महाराज, किती वळवळ करा तुमच्या नशिबाच्या पलीकडे पैसे भेटत नाहीत. काही वळवळ करा, कशात उड्या हाना, तुमचं अन्न मान धन अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, हे तो प्रारब्धाधीन, तो मग आपण हे प्रमाण इतकं बेंबीच्या देठापासून ठोकू ठोकू म्हणतो, आणि मग दुसऱ्याचा बंगला 3 मजली झाल्यावर काऊन जळ तू. प्रारब्धानुसार महाराज ज्या काही गोष्टी घडतात का
ते आपोआपल्या नशिबानं. ठीक आहे, आता बारीक पोरं आहेत, यांचा स्वर चांगला आहे, मला गाता येत नाही. गिरगावकरानं कोरड्या इरीत उडी टाकली तरी तुला गाता येणार नाही, कारण तू नशीबच नाही न गात. सांग न कीर्तन मुकाट्या, कशाला येडेवानी करायला, काही घेणं दे नाही का तुला त्याच्याशी. माणसं विनाकारण आडकिता ठून दाढान सुपाऱ्या फोडायले, बोचर झाल्या म्हणला मग दात पडे. आडकिता जवळ होता सुमळ्या, मांडी खालीच आडकिता होता, तू या बंदी सुपारी तोंडात घातली भोपळ्या. विठाला विठाला काही माणसं प्रचंड अभ्यास करूनही दुसऱ्याचं इचकित. हे मागच्या जन्मातले कोंबडे. तुका म्हणे झाली कोंबड्याची परी, पुढेची उकरी लाभ नाही. कशाला उकंडे उकरायचे दुसऱ्याला, याला भांडत जा. आपल्या प्रारब्धाला भांडा, आपल्या कर्माला भांडा, दुसऱ्याचे उकंडे नाही उकरायचे. जे काही समाधानात ठेवलं त्या मालकाची कृपा समजून जीवन जगा. 60-65 वर्षामध्ये जळजळी वृत्ती ठेवून पोटात स्टोव पेटून घरच्याला जाळू नका, स्वतः जळू नका, दुसऱ्याला जाळू नका. विठाला विठाला प्रारब्ध आहे, त्याच्या पलीकडे नाही जाऊ शकत माणूस. चला हात जोडे. माझ्या मालकाला वाचणं गरजेचं आहे. बाई म्हणली तुझ्या मालकाला वाच, आरो तुरच. बाई म्हणली तुझ्या मालकाला मरू देत नाही, पण तुझा मालक 5 मिनिटं माझ्या पलंगावर यावा. आणि ते तर कोणाच्या पलंगावर बसत नाही. प्रचंड अधिकारी मालक रामप्रभू म्हणल्यावर काय महाराज, ती आचरणाची चौकट आहे, ती आचरणाची चौकट आहे. ठीक आहे, करील. अमृत कुठं होतं सांगलं, भुंगे मारले. बाईचे मालक मृत्यू पावले. बाईच्या कानावर वार्ता आली, कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं. चला मारुतीराय दारात आले आणि सांगितलं, माय मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र वाचले ग, पण तुझे पती गेले. ठीक आहे, आपला ठरलेला नियम आहे, माझ्या घरी स्वागता करता प्रभू यावे. आता सांगताना लोक काही सांगत आहेत बरं का, आता ऐका बरं का. आणि काय चंद्रसेना म्हणत होती बरं का, माझे मालक गेले तरी हरकत नाही, पण माझ्या पलंगावर रामचंद्र यावा. जरा वाचून सांग जाय सोमळ्या, वाचून सांग जाय, मरतील तुझ्या पुढचे रे हरामखोरा. महाराज नवरा मरू नये म्हणून अमृत जिंकणारी बाई अशी अपेक्षा करील. आपल्या धर्म संस्कृतीतल्या मावल्यांना नाव ठेवू नका, किडे पडतील जिबेला. विठाला विठाला यावतं पदानायां तल्कपेषु, यावत पदानां तल्कपेषु, पुनितायां गेहं नारायणो प्रसन्ननानां, नैवं गिरगावकर लिखितं. तलकप म्हणजे पलंग, पद म्हणजे पाय. त्याच्या पायानं आमची झोपडी पवित्र होईल. आणा एकदा. मारुतीरायनं सांगितलं, बाई भगवान येतील, पण काही अडथळा आला तर त्याला जमत नाही. बरं जमत नाही, त्याला जमत नाही, जमत नाही. आम्ही एका कीर्तनाला गेलो, पक्वाद्यानं कीर्तनात पाणी प्याल्यावर कीर्तनकारांनी जे विठ्ठल केलं. म्हणलं काही भरकरा असते का. आता उन्हाळा दिवस पेला असन त्यानं, कैलास भाऊ पाणी पेला असन. ते म्हणलं आपल्याला हे असं जमतच नाही. आणि 10-5 दिवसाला पाहिलं त्याला बाया जीव घोल लागल्या. हे जमतं का तुला सुंबळ्या. अरे वारकऱ्यानं पाणी पिलंय, त्याला ताण लागली असेल, त्यानं काय रंगारंगाचं पिलंय का. काय नाटकं करतील लोक महाराज, काय आगाऊच. मला परवाच्या दिवशी ड्रायव्हरनं दाखिलं, यानंही दाखिलं. हे लय खडगुळे काय काय दाखित आहे मला. ते माझ्याकडे मोबाईल नाही भारीचा, म्हणून हे निखात्या देवाला नैवेद्य दाखित आहेत माणसं. देवानं टप्पू 7-8 भाकरी खाल्ल्या पाहिजे, एक तर नैवेद्य दाखवायचं नाही. विठाला असं कशाचा बी विक्षेप नाही.
मारुतीरायनं सांगितलं त्याला न आवडेल असा जर हिशोब झाला, संकट आलं, विघ्न आलं तर तो थांबणार नाही. ठीक आहे म्हणले, काय हरकत नाही. पतिव्रतेच्या घरी विघ्न यायची काय ताकद आहे. याच्यातल्या 4 भुंग्याला सांगितलं पलंग टोकर. भुंग्याला टोकरायचा नाद असतो, पण भुंग्याच्या 14 जाती सांगितल्या. लाकडं टोकरणारे, फुलाचा मकरंद खाणारे भुंगे आणि गोळे करणारे भुंगे वेगळे. बरं, हे गोळे करणार भुंगे लय वेगळे असतात. लगेच मोठ्या ढेगलाचे गोळे करून मुंडक्यावर घेऊन लोटीत नेतो 1-1 किलोमीटर. हो, असे काही काही भुंगे, येडपट भुंगे. तुम्हाला हेच जास्त भेटत येत. विठाला विठाला हरा विठाला 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 हा महाराज, मकरंद सेवन करणारी भुंगी. फुलावर किती प्रेम असतं दादा पाटील त्या भुंग्याचं. हतकरी गुरुजी महाराज, फुलावर इतकं प्रेम करतो तो भुंगा, चांगल्या प्रतीच्या 1 लाख रुपयाच्या कवाडाचा भुगा करायची ताकद आहे त्याच्यात. 1 लाख रुपयाची चौकटन कवाडतात त्या. फुगा करते कोरडे बुवा, फुगा. पण मेलं तरी हरकत नाही, पण कमळाच्या फुलाच्या पाकळ्या तोडीत नाही. कोणी एक विचित्र पुतळा जे वावयासी बैसला, जेविता जेविता पात्रे चिनी भक्षिला. विचित्र म्हणजे भुंगा, पात्र म्हणजे कमळाचं फुल. त्या कमळाच्या फुलावरचा मकरंद खाण्यासाठी, जेवण्यासाठी भुंगा बसला. सूर्य मावळल्याबरोबर कमळ मिटलं, मधी मधी गुदमरून मेलं, पण फुलाच्या पाकळ्या नाही टोकारल्या. इतकी इमानदारी भुंगा फुलावर. पण ते भुंगे फुलाचा मकरंद खाणारे असतील, गोळे करणारे नसतील. लाक काष्टाचा गुमान, हा मोजीत नाही लाकडाला, पीठ करतय पीठ. पण फुलाच्या पाकळ्या येशी असली भुंगी. चुरा केला नुसता. बदाम माहिती ना तुम्हाला? बदाम, बदाम मी लोकांच्या इथं पाहिले. मी शेंगदाण्याला काजू म्हणून खाणारा माणूस आहे. पण या कीर्तनाच्या निमित्तानं मोठमोठ्या लोकांकडे जायला भेटतं तर कधी मध्ये ते दाखीत येतं. यायची इथं दुकानं असल्यामुळं ते ठुतेत कधी मध्ये. हो, तर आपल्याला वाटतं खावा आणि उगच सकाळी जास्त बऱ्या तांब्या घेऊन जायचं काम पडलं तर. हो, कारण काही काही गोष्टी पचण्यावर खाल्ल्या पाहिजे. उगच कोणी देते म्हणून आगाव नाही करायचं. हो ना, ज्यानं लग्न केलं नाही त्याला 15 लुगडे दिले, कशाला घेतो? तो लग्नच नाही मग कशाला लुगडे घेतो? दिसत नाही त्याला 20,000चा चष्मा. दिसतच नाही तुला, चष्मा काय करायचा? काही काही गोष्टी आकारात घेतल्या पाहिजे. एकानं हत्ती द्याला, घरीच तांदूळ नाही तर हत्ती कशानं जगितो? देणार देईन, पण आपल्याला पचलं पाहिजे. एक जणानं गावरान तूप दिलं, वरण लागन न खाला, भाकरन चपाती लागन न खाला. बैंगनाच्या भारतावर तूप खाल्लं, काही बैंगण यायला अकलत नाही हो. कशावर तूप खावा? म्हणजे कोणी दिलं म्हणजे काही घेत असतात का? मूर्खपणा आहे तो. बदाम तुम्ही एखाद्या प्लेटमध्ये ठेवा आणि 4 दिवसाला बदाम धरा, मधात काहीच राहत नाही दादा पाटील, नुसतं टरकल. काय मुंगीची तोंड असेल महाराज, तितकं टरकलत होती, तितकंच. खारीक बंदी खाती आणि वरचा लगदा ती टरकलत होती. काय मुंगीची ते तिच्या तोंडात, तशी ते टरकल केली भुंग्यानं. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र आल्याबरोबर महाराज एका पतिव्रतेच्या दारात जगाचा बाप आलाय, मान खाली घातली. सीतेच्या व्यतिरिक्त जगातल्या सर्व स्त्रिया माई येतात. पण नियत काय म्हणील, आपले पूर्वज काय म्हणतील, एका परस्त्रीच्या पलंगावर बसल्याच्या नंतर सूर्यवंशातले वरी गेलेले राजे काय म्हणतील, याच्या अस्मितेने विटेवरच्या मालक 7व्या अवतारातले मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र हवालदिर झाले. खाली मान केली आणि पतिव्रतेच्या पायाकडे पाहत जगाचा बाप चाललाय. पतिव्रतेच्या पायाकडे पाहत, चंद्रसेनेच्या पायाकडे पाहत मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र चाललेत. महाराज रामचंद्रांचा पुरुषार्थ फार वेगळा होता, फार वेगळा होता. रावण मारल्याच्या नंतर मंदोदरी दर्शना करता गेलत्या. मंदोदरी आईसाहेब दर्शना करता गेलत्या. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र समुद्राच्या तीरावर बसलेले होते. आता चला रावणाचा अंत्यविधी झाल्यावर विभीषणाला राज्याभिषेक करायचा ना आपल्याला निघून जायचं, अशा अस्मितेनं गालाला कानाला हात लावून बसले होते. चिंता होती रावण मेलाच कसा. दर्शना करता मंदोदरी आईसाहेब गेल्या. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचं तोंड पुढे, पाठीमागं सूर्य, मंदोदरी आईसाहेब पाठीमागे येता आणि मंदोदरी आईसाहेबांची सावली मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला पडली. सावली एका स्त्रीची, पदर घेतलेल्या स्त्रीची सावली. कारण मंदोदरी जे लुगडं नेसत होती का त्याला दुकानातच पदर होता.
मंदोदरीला जी साडी होती का, तिला कैलास भाऊ दुकानात पदर होता, मुरबेता त्या दुकानात पदर होता. नका का डोकं झाकीनेत, पण पाठ झाकून घेत जा, तुम्हाला चपला सगट प्रणाम करतो, चपला सगट. माझ्या माईंनो, हा देश तुमच्या ताब्यात आहे. माणसं म्हणतील गोळ्या संपल्या काय गिरगाव करायच्या, बायकाच्या ताब्यात कसा देव. या देशातला केवढा जरी मंत्री असेल दादा पाटील, पण ते कोणाच्या पोटी जन्माला आलाय? या स्त्रीच्या. आज इथं कितीतरी लोक असतील गिरगावच्या बाळ्याला इकत घेऊन आवताला झुकणारे, तरी पण तुम्ही माझ्या पुढं बसलात. मी कोणाच्या पोटी जन्माला आलो? माझे रयतेचे राजा छत्रपती शिवराय कोणाच्या पोटी जन्माला आले? धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप कोणाच्या पोटी जन्माला आले? इतक्या मोठ्या आहात माझ्या माईंनो, इतक्या मोठ्या आहात, फार मोठ्या आहात तुम्ही. एक सांगू का तुम्हाला, काल 14 एप्रिल झाली. या देशाच्या घटनेच्या नियुक्तीकरता 10 लोकांची नियुक्ती होती. पण या देशाची राज्यघटना लिहिणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांना सुद्धा या भारत देशातल्या एका स्त्रीनं 9 महिने पोटात सांभाळलंय. एक सांगू माझ्या माईंनो, एक सांगू, तुम्ही दिव्यश्री रमाबाईचा फोटो जुना पहा, जुना, आताच्या लोकांनी तयार केलेला पाहू नका, जुना पहा. गळ्यात एक फक्त काळ्या पोतीचा दोरा, हो, एक काळ्या पोतीचा दोरा. आणि माझ्या लहानपणी राशनवर लुगडे भेटतात का, कोपनवर, असलं लुगडे घातलेल्या रमाबाई. पण माझ्या माईंनो, त्या सात्विक बाईनं आपल्या पतीच्या खांद्याला खांदा लावून सुखदुःखात संसार केला, सुखदुःखात संसार केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनात मिळाली ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अभ्यासू आहेत, त्याबद्दल मी वाईट कमी म्हणणार नाही, पण अभ्यासाला झालर देण्याची ताकद कोणात असेल तर रमाबाई नावाच्या त्यांच्या धर्मपत्नीत आहे. निष्ठ माऊली होती म्हणून त्यांची उंच भरारी झाली. पुन्हा एक मुद्दा सांगतो, पैठणच्या मालकाकडे 36 वर्ष जगाचा बाप कुपडे धावला होता, पाणी भरायला होता. मग एक जण म्हणला, नाथांचा पुरुषार्थ का गिरिजा काकींचा पुरुषार्थ? जितका पुरुषार्थ नाथांचा भक्तींचा होता तितकाच गिरिजा काकींचा पुरुषार्थ होता, म्हणून जगाचा बाप लुगडे धुवाला होता. विठाला विठाला. या देशाची स्त्री, डोकं भरून पदर घेतलेली स्त्री, इथपर्यंत आलतो ना. नका का डोकं भरून पदर घेईनत, निदान पाठ तरी झाकीचा, पाठ उघडी पाहू द्यायची नाही आपल्या देशातल्या पुरुषाला. शास्त्र आहे त्याच्या पाठीमागे, चला सांगेल पण वेळा अपुरा आहे. आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या मांडीच्या बाजूला सावली पडली. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र बसलेले होते. लगेच कंबर वाकली, मान वाकली आणि त्या सावलीला नमस्कार केला. कोणाची सावली होती माहिती आहे का? परस्त्रीची. मंदोदरीनं पाठीमागून मातोश्रीनं नमस्कार केला. बांगड्या वाजल्यावर मागं पाहिलं. माय जी काय काम होतं? नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात, नवरा पेटवायला नेलाय मसन वाट्यात. बाईला सती जायचं होतात करे गुरुजी. काय काम होतं? जे काम होतं ते काम झालं. काय काम होतं? काही नाही, मला एकच बघायचं होतं, माझे मालक अजिंक्य येतं. या पृथ्वी तलावर माझ्या पतीला मारण्याची लायकी किंवा अधिकार कोणातच नव्हता, आणि तुम्ही मारलंय कसं? मला आज कळालं तुम्ही कसं काय मारले. तर मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र म्हणले, काय कळालं मला? तर बोलली नाहीस, काय नाही. एकाच गोष्टीत कळालं. कसं? माझ्या मालकाला सुंदर स्त्री दिसली की लग्न करा वाटत होतं, हे शिल्लक माझ्या मालकाकडे होतं, आणि तुम्ही परस्त्रीची सावली पाहिल्यावर नमस्कार करता, हे तुमच्याकडे जास्त होतं, आणि म्हणून तुमच्या हातानं माझे पती गेले. मग आदर्श संपन्न राजा आणि अशा राजाला तशी वासनेनं कशी ती बाई बोलील? आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र तरी त्या पलंगावर कसे जातील? महाराज, पतिव्रतेच्या पलंगावर बसण्याची आपली, सोप्या भाषेत सांगू का, लायकी नाही असे समजणारे प्रभू होते. पतिव्रतेच्या पलंगावर नकोय नकोय नकोय, आपण नाही बसायचं, नाही बसायचं, नकोय नकोय. लायकी शब्द वापरायला नव्हता पाहिजे, तरी पण तुम्हाला कळण्यासाठी वापरला, कारण त्यांचा आदर्श आपण घ्यावा. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा आदर्श आपण घ्यावा. महाराज पतिव्रतेच्या पायाकडे बघत मनामध्ये विचाराचे काटे खराटे नाना प्रकारचे सराटे अंतकरणात बोचत होते. मला पूर्वज काय म्हणतील हिच्या पलंगावर बसल्याच्या नंतर. आणि मारुतीरायाकडे एकदा बघितलं. हनुमंता कसं करायचं? काय नाही, करा, तुम्हाला जे ठरलंय ते करा.
आणि पाय उचलला दादा पाटील पाय, आणि पलंगाला अंगठा लावल्याबरोबर कड 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 पलंग मोडला. प्रारब्ध क्रिया माणसा मोडला पलंग. येतो माय. चाललात प्रभू? हो. मागं नाही फिरून पाहिलं. समोर तोंड नाही, पाठीमागून चंद्रसेन आहे, आणि समोर बघून डोळे झाकून एक वाक्य वापरलं, पुढच्या अवतारात तुझ्यासोबत लग्न करीन. ही सत्यभामा, ही सत्यभामा. ठीक आहे प्रभू, या 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 या. महाराज कानकोंडे झाले मारुतीराय, कानकोंडे झाले मारुतीराय. दोन गोष्टी ऐका प्रारब्धाच्या. मारुतीरायच्या डोळ्याला टचटच पाणी आले. माझ्या मालकाला जिवंत ठेवण्यासाठी एका पतिव्रतेच्या कपाळावर कुंकू आपण पुसले, याचं दुःख मारुतीरायला झालं. मान खाली घातली. येतो माय. बाईनं सांगितलं बेटा नाही जाऊ देणार तुला मी. थलय सूड घेतलास माझा. तो माझ्यासोबत कपट केलंस हनुमंता. महाराज ज्या शेपटीनं द्रोणागिरी उचलला ती शेपूट किती शक्तिशाली असेल. ज्या शेपटीनं लक्षावधी राक्षस बांधून समुद्रात टाकले ती शेपूट किती शक्तिशाली असेल. पण ती शेपूट पतिव्रतेनं धरल्याबरोबरच तुटून गेली. जा रामेश्वरला, पहा रामेश्वरला, सर्वत्र मारुतीरायला शेपटी आहे, पण तिथं मारुतीरायला शेपटी नाही. मग आमचे सांगणारे सांगतेत. मारुतीरायाच्या व्यतिरिक्त शिवलिंग स्थापन केलं, आणि मारुतीराय शिवलिंग आणण्यासाठी गेले. तोपर्यंत इकडे प्राण प्रतिष्ठा झाली. मारुतीरायाला राग आला आणि मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला म्हणले, प्रभू मी आणलेल्या शिवलिंगाचा अपमान होईल. प्रभू रामचंद्रानं सांगितलं तुमचं स्थापन करा. या शिवलिंगाचं दर्शन घेतल्याशिवाय मधल्या रामेश्वराचं दर्शन पावणार नाही. आज चोखोबरायचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. नामदेवरायाच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं पावत नाही. कानोपात्रेचं दर्शन घेतल्याशिवाय पांडुरंगाचं दर्शन पावन होत नाही. तसं मारुतीराय तुम्ही आणलेल्या भगवान शिवजींच्या लिंगाचं दर्शन झाल्याशिवाय रामेश्वराचं दर्शन झालं असा पुरुषार्थ होणार नाही. पण मारुतीरायला सांग. मारुतीराय म्हणाले मला हे आवडत नाही. मग एक काम करा, ते शिवलिंग बाहेर आणा आणि हे टाका. मारुतीरायनं लगेच शेपटीचा आढा टाकला आणि शेपूट तुटली. वाचून सांग जाय सोमळ्या. मारुतीराय कोणाचे अवतार? मूर्तिमंत शंकरू. आणि शिवलिंग कोण? शंकर. आणि मारुतीराय कोण? तुम्ही तुमचं धोतर फाडून फिरतान का? नाही, दोघायला म्हणायलो ना, असं कसं बरं? गुरुजी तुम्ही तुमचं शर्ट फाडून फिरतान का? दादा तू फिरशील का? नाही. मी फिरन का? मग शंकराची शेपटी कशी तोडतील? सांगता नाही हिशाबात. मला असं सांगा महाराज, लाखो लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. आम्ही लोकांच्या डोळ्यात माती टाकू शकतो, देवाच्या नाहीत टाकू शकतो. इतकी लाज सांभाळायला पाहिजे. पाहुनी ग्रंथ करावे कीर्तन, वाचूनी पुराण सांगावे पुराण. काय त्या ठिकाणी मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचा भाव होता बरं का. आणि लागली लाईन आली बरं का, आणि कूलर चालू झालं, वहीचं पान पलटलं. काय बिभीषण होता बरं का. अरे जालना सोडून दिलं, संभाजीनगरला एसटी गेली रे. अरे तिथं लग्न होतं रे, 4-5 लोक तिथं उतरणार होते रे. आता हे वापस जाऊस तर पतरवाळ्या पण उडून जात्यात रे सुंबळ्या. तो जालन्यात एसटी थांबवायला पाहिजे होती. नालाय का. विठाला विठाला. महाराज होत काय नाही बरं का, दुःख मानू नका. याचं होत काय नाही. वक्त्याचे संसार पेटत तितकं लक्षात ठेवा. भजन करणे अमंगळवाणी तुम्हाला नरका. वक्त्यानं न वाचता बोलणं गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागते. भागवतकार, रामायणकार, शिवपुराणकार, कथाकार या लोकांनी
शास्त्रामध्ये प्रमाण नसताना बोलणं गाईचं मांस खाल्ले इतकं पाप लागतंय. आधारा वाचोनी काय सांगसी कहाणी, काय सांगसी कहाणी आधारा वाचोनी. आपला संप्रदाय बिनबुडाचा नाही महाराज, आपला संप्रदाय टोकदार आहे. ते टोक विधात्याच्या हातात येत नाही भाऊ, इतका टोकदार संप्रदाय. विठाला विठाला शेपटी तुटण्याचं कारण सांगू? पतिव्रतेचा शाप आहे रे हनुमंता. या शेपटीनं माझं कुंकू पुसलंय. कशाहून माय? कारण शेपटीनंच भुंगे मारले होते. आणि हल्ली चुका धरायला लय सोपं आहे हो. पूर्वी कसं होतं तुमच्या लहानपणी, कोर्टामध्ये साक्षीदार पुरावे हे जमा करायला 400-400 पानं लागत होते. आता गिरगावकरांनी एखादी चूक केली की हे पहा मोबाईलमध्ये, हे छन बाळ्या, हे छन पा, याच्या थुत्रीत कशी बुटाड हाणलीत पा. हेच लय कीर्तनात बचबच करीत होता बघा, लाल होस तर हाणलाय. गरज आहे का जेजला पुरावा विचारायची? काळ इतका विचित्र आलाय. बाई इतकी हुशार होती दादा पाटील, तिनं भुंग्यातले त्या शेपटीतल्या भुंग्याचे पंख दाखिले. या भ्रमराची या पंखा तुझी या पुच्छाग्र भागा, तुझी या पुच्छाग्र भागा, या भ्रमराची या पंखा. पिच्छ शब्द वापरलाय, पिच्छ संस्कृत शब्द आहे पिच्छ. रे तुझ्या शेपटीच्या गोंड्यामध्ये भुंग्याचे पंख सापडले, तू मारलंस. माझ्या कपाळावरचं कुंकू पुसलंस एक, आणि विश्वाचा बाप इथं येऊ द्यायला नाहीस दोन. शेपटीच राहणार नाही. काय प्रारब्ध आहे महाराज. तुटली शेपटी. आता पलंग अंगठ्यानं मोरडा कोणी? पंढरपुरातल्या मालकान. त्याची ताकद सांगू? जवळ आले सांगितलं, देवा काय गा, तू सरळ येऊन सांगितलं असतं तर मी त्याला राजा केला असतं, आयुष्यभर तुझ्या नावाचा झेंडा धरला असता. पण मला मारलंस रे. आमच्या दोघांची ताटातूट केलीस. आमच्या रथाचं एक चाक मोड, संसार रूपी रथाचं चाक एक मोडच. लक्षात ठेव देवा, मी सोडणार नाही तुला. महाराज हे मागचं प्रारब्ध. तोच वाली जरा नावाचा पारधी झाला. तोच वाली जरा नावाचा पारधी झाला आणि त्याच्या हातात बाण होता. आता तो बाण कशाचा सांगत सुटलं तर मग आपले 9 वाजतील याच्यातच. आणि तो पारधी होऊन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र पुढच्या अवतारातले द्वारकाधीश कृष्ण परमात्मा एका सुंदर अशा झाडाखाली बसलेले आहेत. एक पाय दुसऱ्या पायावर टेकला. देवाचे पाय कसे असतील हो. हरणाच्या डोळ्यासारखा अंगठा असा लुकलुक करत होता. संदिशी बाण हाणला. त्या दिवशी द्वापारयुग संपलं, कलीला आरंभ झाला आणि मालकाने आपली यात्रा संपवली. पण अंगठ्यालाच का? इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता, इथं मारायला पाहिजे होता. 5-50 अंगात बाण मारायला पाहिजे होते. अंगठ्यातच का? कारण या अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली होतीस. याच अंगठ्यानं पतिव्रतेची शया मोडली. याची परतफेड तुला देवा करावं लागेल. भिल्ले विंधिले शारंगधरा.
कुठं कुठं फक्त अंगठ्याला बाण. मारुतीरायासारखी शेपटी चुकू शकते प्रारब्ध. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्राला पुढच्या अवतारात द्वारकाधीश कृष्ण परमात्मा जगातला 2 नंबरचा राजा. मी 3 लोकांच्या व्यतिरिक्त राजा कोणाला म्हणतच नाही, मेलो तरी म्हणणार नाही. 3च राजे, चक्रवेन, श्रीकृष्ण परमात्मा आणि रयतेचे राजे छत्रपती शिवराय. 3च राजे. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र राजे आहेत पण स्वतंत्र नाहीत. बोलीला वाल्मिक वर्तोनी दावीन, स्वतंत्र नाहीत. वाल्मिकानं सांगावं तसं राजकारण केलं, मनान नाही. मनानच प्रजेचं राज्य करणारे, रयतेचं राज्य निर्माण करणारे, समाजाला लेकरा इतकं प्रेम देणारे जगात राजे कोण झाले तर 3च. चक्रवेन मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांच्या आजोबाच्या काळातले, त्याच्यानंतर कृष्ण मुंदे जगद्गुरु आणि रयतेचे राजा छत्रपती शिवराय. हे 3 राजे झाले. मग या देशातल्या 2 नंबरच्या राजाच्या अंगठ्याला बाण लागून त्याला लोकातली यात्रा संपवावं लागते, निजधामाला जावं लागतंय. हे त्याचं मागच्या जन्मातलं कर्म आहे. असं काही बोललं की वैकुंठवाशी गुरुवर्य नथुराम बाबा म्हणायची कोटीची नोट आहे. पण आता तुम्ही म्हणण्यासाठी कीर्तनकार बी धोरणात लागन हो. तेव नदीच्या कडीनं, मग आता तुम्ही कोरक पळताना अडचणीनं हो. तेव जर रस्त्यानं चालला तर हे प्रमाण म्हणते ना. त्यानंच सुरू केलंय ढगाला लागलं, तुम्ही कुठं गाथा. खर तर लग्न लवकर आटपून निघण्यासाठी वरमाई व्यवस्थित पाहिजे हो. आणि वरमाई चहाच्या घोटाला आणि कुखाच्या बोटाला नाहीच म्हणीन हो. दुपारचं लग्न 4:30ला लागलं, जात्या लग्नाशी वरमाय रिकामी जागा, इथं नाही म्हणणार कीर्तनात. काय होतं घरी गेल्यावर कळन तुम्हाला. म्हणून या परंपरेतली कीर्तनकार म्हणजे वरमाई आहे, त्यानं जरा शिस्तीत अभंगावर बोललं पाहिजे. विठाला लोक खुश होण्यासाठी कीर्तन करायचं असेल तर मग तू कंबर बांधायचं सोडून दी, घुंगर बांधायचं शिक. अजून खुश होतील. काही काही ना 1.5 एकर इकल्या घुंगरामुळं. तू यासाठी हाय नाही त्या इकत्यान. कीर्तन ही परंपरा मनाचं भंजन होणारी आहे, मनोरंजन नाही, मनाचं भंजन. एक सांगू माझ्या माईंनो, उद्या सकाळी आंघोळ झाल्याच्या नंतर या वडखा गावातल्या एकाच बाईनं, फक्त एकाच, दुसरीला विनंती करणार नाही, नवऱ्याचं दर्शन घेत जा. गिरगावच्या बाळ्याची फुटकी नाव तरंगल. तुमच्या वडखा गावातल्या एकाच पोरानं, एकाच, जास्त लोकायला त्रास, एकाच मुलानं एवढ्या सप्त्यात उद्यापासून आंघोळ झाले की मारुतीच्या दर्शनाला नाही गेला तरी चालेल, पण माईच्या आणि बापाच्या पाया पडत जाय. झाला सप्ताह सफल. इथं बसलेल्या एकाच सुनानं सासू सासऱ्याची चट संपत्ती हिसकून घी चोट्टे, सगळी हिसकून घी, सगळी हिसकून घी. तुला गिरगावच्या बाळ्याची शपथ आहे, चट हिसकून घी. पण 2 टायमाला सासू सासऱ्याला गरम भाकरी दी, तो या चपला सगळं पाया पडतो. झाला सप्ताह सफल. चौथी गोष्ट एकच आहे का, या गावातल्या एकाच पोरानं माळ घाला, ज्याला पहिली नाही त्याला तात्या, त्यानं माळ घाला. आणि 5वी गोष्ट, दात पडल्यावर चावणं गेल्यावर लाजून का होत नाही एका म्हाताऱ्यानं घाला. म्हणजे बोचरं झाल्यावर मग तरी आमच्या संप्रदाय ती, तर तुमच्या सप्त्याला पीक आलं. आणि असं जर तुम्ही ह्या 5 गोष्टी एकेकानं नाही केल्या तर 1, 2 आणि 3
या तिघाईच्या बोकांडीवर पैशाचे गठुडे टाकले आणि तुम्ही नुसते यशनी तुटलेले बैल कोणाच्या बिट्या खाला विठाला विठाला गुण आला पाहिजे गुण आला पाहिजे गुण पैसे खर्च द्या हो जाऊ द्या पैसे पण गुण यावा गुण येणं म्हणजे पीक येणं आहे जमीन 300 एकर आणि गव्हाला राशनच्या दुकानात पाहिलात मोरंडी 300 एकर जमीन आणि राशनच्या दुकानात थैली नाही टाक सुंबळ्या कुठला तुला लाज वाटायला पाहिजे 300 एकर जमीन मोरंडीची सांगायला आणि राशन दुकान गरीबाच्या थोत्रातलं काढून घेतो मूर्खपणाचं टोक आहे ना 300 एकर जमीन असून जर गहू घरचे नसतील तर पीक नाही एवढा खर्च करून 5 लोक सुधरत नसतील तर पीक नाही धिक्कार आहे जीवनाचा विठाला विठाला उद्धवाला घरी पाठिलं मैत्रेय बाजूला बसलेले होते मैत्रेय एक मोठं नाव आहे बरं का पुराणातलं मैत्रेय फार मोठं नाव आहे देवाच्या अंगठ्याला बाण लागला मैत्रेय जवळ आले हातातल्या झारीतलं पाणी तोंडात टाकत होते झारीला हात लावली मैत्रेयाला जवळ घेतलं सांगितलं राजा हे राजा नको पाणी पाजूस आता थांबू शकत नाही देवा कोण तो भिल्ले कोण तो व्याध आहे कोण तो पारधी आहे देवा पाय कापल्याच्या नंतर माणूस मरत नाही तुमचा अंगठा फुटल्याच्या नंतर मरता कधी कधी दोन्ही हात तुटल्याच्या नंतर माणूस मरत नाही तुमच्या अंगठ्याला बाण लागलाय भगवान कृष्ण परमात्म्याने मैत्रेयाला कवटाळला आणि उकसाबुकशी रडत होते मैत्रेया या पवित्र भारत देशातल्या एका पतिव्रतेचा पलंगी अंगठ्यानं मोडणार रे तिचं समाधान मातीत घातलं तिचं समाधान घातलं करता अंगठा पापी आहे म्हणून या अंगठ्यातच माझा प्राण सामावलेला आहे महाराज कर्म चुकल्याच्या नंतर देवाला फेडावं लागते म्हणून पहिलं कडवं प्रणाम गुरुजी प्रणाम सीता जगाची माय बर सीता जगाची माय जगाची माय लक्ष्मी आहे सीता लक्ष्मी राजे हो त्या लक्ष्मीची अवकृपा झाल्याच्या नंतर भल्या भल्यांची फजिती झाली भल्या भल्यांची फजिती झाली भल्या भल्यांची फजिती झाली एक जणाची तर नोकरीला होतो 520 रुपये महिना होता जेवून नोकरीला मालकासोबत आयुष्यात जेवायला भेटलं नाही आयुष्यात नाही भेटलं पण खायला चांगलं होतं गुरुजी दुःख एका गोष्टीचं वाटलं मालकानं ज्या दिवशी ताटातला भात नाही खाल्ला त्या दिवशी मालकीन मला देत होती पण ताटातला देत होती याचं दुःख वाटत होतं पण हे इतभर पोट इतकं लाचार असतं लक्ष्मीची अवकृपा झाली की त्याला लाचारी सहन करावं लागते म्हणून तरुणांना सांगतो काम करून पैसे कमवा हरामखोराचे बुट उचलायची वेळ येणार नाही करा काम करा तुमचे पाहुणे राहुणे सुद्धा तुम्हाला मदत करणार नाहीत पैसे संपले की भडवे पाहुणे लग्नाच्या पत्रिका देत नाहीत इतकं लिहून घ्या आणि तुमच्याकडे पैसे आले की जसा गुळाचं ढेकूळ पडल्याच्या नंतर मुंग्या धावत येतात तसे पाहुणे असे धावत येतात पण काम करा परिस्थितीवर मात करण्याचं ठेवा परिस्थितीवर मात करण्याचा भाव ठेवा लोकांवर कुडण्याचा भाव ठेवू नका प्रयत्नवाद ठेवा पंढरपुरातला मालक एक ना एक दिवस आपल्या कर्माला यश देत असतो इतकं मात्र ठेवत राहा त्या लक्ष्मीची अवकृपा झाली की फार परिस्थिती बिकट महाराज फार परिस्थिती बिकट त्या बिकटपणाला सीमा नाही एवढी लक्ष्मी मोठी आहे पण त्या लक्ष्मीला जंगलात 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं राक्षसनी त्या काय काजू बदाम थोड्या खात होत्या काही खात होत्या राक्षसनी
कसल्या राक्षसनी? कैलास भाऊ अर्ध्या राक्षसनी झोपलेल्या आणि अर्ध्या राक्षसनी जाग्या सीतेला सांभाळायला. मुरमितात अर्ध्या जाग्या, अर्ध्या झोपलेल्या. साधी तंबाखू खाणारा माणूस जर सकाळी सकाळी बिन तोंड धुवाचा उठला आणि जवळ आला तर चांगली चक्कर येते. रातच्या झोपीतच तंबाखू देत काय काय माणसं, कायच पुरुषार्थ. एक जण तो गुटखा इकून ठेवून चहा पित होता. म्हणलं कस काय, आपला हातच धरून कोणी. एकीकडे बाजूला घुटकान चहा पित होता. म्हणलं तू हात कशाला धरावा, इतका भरका, आम्ही येडे आहेत का हात भरवायला. आणि 3 महिन्याला इकडचा गालच काढावा लागला. काय घुटक्याचा पुरुषार्थ, इकडचा गालच कापून काढावा लागला. दुसरं बसविलं. साध्या तंबाखूच्या वासानं आमची मसड मेलती. रातच्या एक बाई तंबाखू खाचीन म्हशीच्या गोठ्यात शेण आणायला गेली. गाई पण येतात, पण एक मसड बी पाळली होती. दूध भरपूर देते, येऊ जाऊ झाल्यावर पुरत नसतं दूध. तर 90,000ची मसड तंबाखूच्या तोंडाच्या वासानच मेली आमची ती मसड. तर राक्षसनीच्या तोंडातलं दातात अडकलेलं मांस रातच्या झोपीत उंदरं खायची. 50-50 उंदरं जगायची. किती मांस अडकत असेल, वास किती घाण असेल त्याचा. आणि तो वास सीताई साहेबाला घ्यावा लागला. श्रुती नावाची पत्रकार आली आणि एकांतात लक्ष्मीला विचारलं, माय तू जगाची मालकीणीस, तू ज्याच्या इथं जाशील त्याच्या इथं वैभव निर्माण होते, म्हणून वैभव लक्ष्मी. हो, ह्या चित्रातल्या लक्ष्मीची पूजा करतात. श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. गजांत लक्ष्मी होती बरं का, वैभव लक्ष्मी होती बरं का. आणि काय ती श्यामबाला नावाची कन्या होती बरं का. बापांच्या घरी गेली बरं का आणि एक मिठाची कळशी आणली बरं का. सैन्याच्या हातात मिठाचा खडा दिला आणि काय सैन्याला ताकद आली. फडा युद्ध केलं बरं का. आणि मग त्या श्यामबाला नावाच्या कन्येच्या कृपेमुळं, त्या मिठाच्या खड्यामुळं राज्य परत आलं बरं का. वाचून सांग जाय सुमल्या, अशी मिठानं जर सैन्य मेला असतं तर आपल्या जवानांना बंदुकी द्यायचं काम पडलं नसतं. मिठाच खा हाना, मिठाच खा हाना. काही सोंग सांगता. संप्रदाय तुम्हाला असं वाटलाय. लोकांनी रचलेलं वाचायचं नाही, ज्ञानोबरायन तुकोबरायने सांगितलेलं वाचायचं. आणि गाथा आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास करणाऱ्या लोकांचं ऐकायचं. भंगिऱ्याचं ऐकू नका. तुमचे लय फुटके कान आहेत, नालायकाचं ऐकतात. विठाला श्रुती नावाची पत्रकार आहे आणि त्या पत्रकारीनं विचारलं, आई साहेब 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या तोंडातल्या घाणेरडा वास घेत बसलात, काय कर्म आहे. डोळे भरून आले. श्रुती, एक पाप केलं ग, एक पाप केलं. ज्यानं 14 वर्षातले 6 महिने सोडून दिले तर पायाच्या व्यतिरिक्त सीता पाहिलीच नव्हती. त्याचं नाव आहे लक्ष्मण. लक्ष्मण त्याचा पुरुषार्थ आहे का. पंपा सरोवरावर दागिन्याचं गठुडं सापडलं. दिलं 5 लोकांनी आणि सांगितलं आकाश मार्गाने एक भगवे कपडे घातलेला महाराज नव्हता, तो रावण होता. भगवे कपडे घातलेला महाराज आकाश मार्गाने एका स्त्रीला घेऊन गेला आणि तिनं आम्हाला पाहिल्याच्या नंतर ऋषमुख पर्वतावर हे दागिन्याचं गाठोडं टाकलं. ते दागिने होते लोपामुद्रेनं दिलेले सीतेला. प्रभू रामचंद्रांनी दागिने पाहिलं, लक्षात आले सीतेचे दागिने आकाश मार्गाने सीतेला नेले. पण लक्ष्मणाला सांगितलं याच्यातले दागिने ओळखत. लक्ष्मणानं फक्त पायातले चाळ ओळखले. तर प्रभू रामचंद्रांनी सांगितलं, लखने सगळे दागिने सीतेचे, तुला चाळच कसे माहीत, चैनच कसे माहीत. मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांना लक्ष्मणानं सांगितलं, घरून निघल्यापासून घोट्यापासून वरी सीताई साहेब पाहिल्यात नाही. फक्त सकाळ संध्याकाळ दुपार 3 टाईम दर्शन घेताना फक्त पाय पाहत होतो, म्हणून पायातलेच चैन माहीत आहेत. याला म्हणायचं लक्ष्मण. आणि सीतेनं श्रुतीला सांगितलं. श्रुती नावाची जगातली पहिली पत्रकार, तिच्या अगोदर कोणी पत्रकार नव्हतं. हे श्रुती माते, माझ्याच्याने एकच चुकलं. साधूला लाजविल इतका पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा मोठा आहे. वैराग्य संपन्न साधूला लाजविल इतका पवित्र पुरुषार्थ लक्ष्मण भाऊजीचा आहे. पण त्यांच्यासाठी मी खोटा शब्द वापरला. मज माझी कळले. मला आज कळालंय की मी साधूला छळलंय. मला आज कळालंय की मी साधूला वाईट शब्द बोलले. ज्या दिवशी
लक्ष्मणा धाव धाव रे लक्ष्मणा लक्ष्मणा धाव रे बांधवा धाव रे लक्ष्मणा धाव रे. हा मायावी म्हणत होता. आवाज कोणाचा काढित होता? रामचंद्रांचा. आणि डुप्लिकेट लोकायला लय जमतं बरं का काही बी करायला. अजून बी लक्षात ठेवा. हो. खिशे कापणारे सोहळ्यामध्ये ओरिजिनल महाराजापेक्षा ओरिजिनल दिसते. असं वाटतं यांना गाथाच पाठ आहे. जय हरी वर 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 वर. हो कुठले तर हो हो तुम्हाला बघितल्यासारखं वाटतंय. आणि मग दुपारी मुक्कामाल गेल्यावर मा खिसा कापला त्यानंच कापला. डुप्लिकेट लय चमकत असतात. अजून बी लक्षात घ्या. आणि हे डुप्लिकेटच्याच माग जास्त येत. तुमचे पैसे बी पापाचे आहेत ना, ते चांगल्याला जाणारच नाहीत. विठाला सीतेच्या तोंडातून एक वाक्य पडलं असं विस्तृत सांगत नाही. तुम्हाला असं वाटतं रामचंद्र मरावा आणि माझ्याविषयी तुमचा वाईट भाव आहे. महाराज, जिवंत माणसाच्या कानामध्ये लोखंडाचा रस टाकल्यावर किती वेदना होत्या, तितक्या वेदना लक्ष्मणाच्या अंतःकरणात झाल्या. भाव किती गोड होता सांगू. तरी पण माझी भावजई आई, मी प्रत्येक कीर्तनात सांगतो, कोणाचीच कीर्तन ऐकायचं काम नाही, फक्त नीट वागा. कसं नीट? मोठ्या भावानं लहान्याच्या बायकोला लेक म्हणा आणि लहान्यानं मोठ्या भावजाईला आई म्हणा. कोणाचंच कीर्तन ऐकायचं काम नाही. रामायण तुमच्याच घरी, तुम्हीच रामन लक्ष्मण समजायचं. महाराज, तरी पण इतका वाईट शब्द कानात लोखंडाचा रस टाकल्या इतका शब्द पडला, पण तरी माझी माय कोण्या पाप्याच्या तावडीत सापडू नये म्हणून अग्निरेषा मारली होती लक्ष्मणानं. अग्निरेषा. श्रुतीला सांगितलं, श्रुती हे सगळ्यात मोठं पाप आहे. योग घडला सीतादेवी. मला हा मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्र जगाचा बाप माझा पती आहे. मी लक्ष्मी आहे, मी पैशाची मालकी नाही. पण मला राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसावं लागलं. याचं एकमेव कारण आहे, मी एका साधूची चेष्टा केली. ते पाप फेडण्यासाठी मला इथे यावं लागते म्हणून पहिलं कडवं. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग. क्रियामान भोगिला भोग तो न सुटे. भोगिला तो भोग तो न सुटे. बोला जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना जैसी भावना, जैसी कल्पना राजा. सगळ्याला प्रमाण सोडतो मी बोट केलं की म्हणायचं सगळ्यांना. मी कधीही वारकऱ्यांचा अपमान करणार नाही, ते आपल्या रक्तात येऊच नाही.
पण सरळ बोलल्यावर बी एखाद्याला राग येत असेल तर ते आपलं पाप समजावं. आता त्याला काय करावं? विठाला 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 हे बघ, कीर्तनकार जरी भीमसेन जोशीं सारखा जरी गायक असेल तरी त्याच्या बापाची जहागिरी नाही. हा, कीर्तनात कंबर बांधली ना यांची जहागिरी असते. तू प्रमाण काढून दी, तू तुकडा म्हण, पुढचे तू हा तुकडा पाडतील. पण तूच तुकडे पाडून असे ताने हाणीत असतील तर समजायचं वारकरी अजूनही बघा, फड परंपरेतली लोक स्वतः गात नाहीत, ते प्रमाणाचा तुकडा सोडून ते पुढच्याला देत असतात. ह्या लोकांनी संप्रदाय सांभाळला महाराज. या लोकांनी विठाला विठाला अर्जुन माहिती तुम्हाला? अर्जुन काय वासरू आहे बाबा हे. मला हे अर्जुन दाखवायला तेही चांगलं आहे. मृदंग वाजितीत म्हणजे साधे अर्जुन आहेत का ते पण? अर्जुन पुराणातले की ज्याच्यासाठी पंढरपुरातला पागल झालता. कोपे तरी निवांत साहे, ऋषे तरी बुझावीत जाय, नवल पिशे लागले पाय पार्थाचे देवा. कैलास भाऊ, पिस म्हणजे पागल, तात्या पिस म्हणजे येड. देव येडा झाला. येडा नाव माहित नाही बरं मला, माफ करा सगळ्यांचे. येडा झाला येडा. कोणाला येड करायचं त्याच्या हातात आहे. आणि ते येड कोणासाठी झाले दादा पाटील? अर्जुनासाठी. ते अर्जुन काय पॉवरफुल असेल प्रभू तात्या, काय पॉवर असेल अर्जुनाची. अर्जुन झोपी गेल्याच्या नंतर त्याच्या अंगावरची रोम सुद्धा कृष्ण कृष्ण म्हणत होते. काय पुरुषार्थ! आपला का साधा भजनाचा पुरुषार्थ आहे का? चालू भजनात तंबाखू, हा, आपल्या घोंगडीला डाग तयार होते. ते आपला पुरुषार्थ. वा, आपण काय अर्जुनापेक्षा कमी आहेत का? काय रे चालू आहे तिला. स्वतः बसले. अर्जुनानं जिच्या सोबत लग्न केलं तिचा पुरुषार्थ माहिती आहे? अर्जुनाच्या बायका सांगता येतील किती होत्या? या खालच्या अर्जुनाच्या नाही, तुम्हाला सोडू ना. त्या अर्जुनाला 4 पत्न्या होत्या, 4. त्याच्यातल्या एका पत्नीचं नाव सांगतो, द्रौपदी. दुसरी सुभद्रा. बाकीच्या 2 घरी कोण होत्या त्या पान मग घरी गेल्या. वाची जाण जरा चांगलं. तुम्ही वाचिलं तर आम्ही हिशाबात कीर्तन करू. तुम्ही इतके बुद्धिवान झाले पाहिजे की तुम्हाला पाहिल्याबरोबर आमच्या कष्टाला घाम सुटला पाहिजे. अरे बापरे, काय बोलावं आता. तुम्ही इतकं येड्याचं पांघरून घेता, मग आमचं चाललंच आहे. काही म्हणायचं, तुम्हाला बुक्का लावून जातो मग आम्ही. एकीचं नाव आहे उलपी, अर्जुनाची पत्नी. द्रौपदी नावाच्या धर्मपत्नी. फरक सांगतो दोघातला. अर्जुनाच्या अंगावरचे रोम कृष्ण म्हणायचे. रोम रोम रोम. किती रोम असतील माणसाच्या अंगावर? प्रचलित भाषेमध्ये केस. हा रोम कृष्ण कृष्ण म्हणायचा, पण तुटून जर खाली पडला तर कृष्ण म्हणत नव्हता. इथपर्यंतच अर्जुनाचा पुरुषार्थ प्रभू तात्या. तात्यांकडे कधी कधी योग येतो. मला वाटतं ह्या 1.5 महिन्यात बऱ्याच वेळेस आलो मी. 1-2 वेळेस इथं विमानतळावर उतरलो त्याची गाडी घ्यायला. जरा कामं चालू होते हळदीची. ड्रायव्हर मी तिकडं गोतीला. हो, मग तसं असतंच ना ते. मग काय आता ओळखीचे माणसं काय नुसते बिड्या वाढायपुरतीच असतात का? घ्या घ्या बिडी घ्या, त्याचसाठी असते. काहीतरी फायदा घ्यावा लागेल नाही का? नाही मी नाही जात कोणाची तर महाराज. कोणाची तर गेल्यावर माणसाला कळावं. आपण एखाद्याची तर मुळवाटीन पत्रिका घेऊन गेलो आणि त्याला पत्रिका देताना त्याच्या कपाळावरची 3ऱ्या क्रमांकाची रेषा जर फडफड करीत असेल ना,
तर त्याने म्हणावं चहा नाही नाही एसटी जाईन येतो बरं या बरं का लग्नाला या येतो मी आणि आपण ज्याच्या इथे गेल्याच्या नंतर आदरयुक्त भावनेनं पाहिलं जातं त्याच्या इथं थांबा. ज्याची कपाळावरची रेषा फडफड करते का आव नाही आदर नाही नहीं नैनों में नहीं उस घर को कभी न जाए कंचन बरसत में कबीरा कंचन बरसत में कबीरा कंचन बरसत में कबीरा कंचन बरसत में. चांगले लोक असल्यावर चांगले असल्यावर मलाही जरा जरा गाता येते तुम्ही सांभाळून घेता म्हणून. नाही तर आपल्याला काय गायनाची कला नाही. ही देलीन बस झाली कशात ताण घ्यायचा सगळं तू ह्याकडेच घेतो का राव दिन बाकीचं दुसऱ्याकडे जरा जरा खूप मदत असते. चला अर्जुनाच्या अंगावरचे केस खाली पडले की कृष्ण म्हणायचे नाही. माझ्या माईंनं तुमच्यातली द्रौपदी किती गोड होती सांगू. द्रौपदीनं ज्या जागेवर डोकं विसरले त्या जागेवर केस पडले तर केस तर कृष्ण म्हणत होते पण ती जागा कृष्णमय होत होती. इतका द्रौपदीचा पुरुषार्थ होता. म्हणून द्रौपदी विराट राजाच्या घरी थांबल्याच्या नंतर शेण काढीत होती आणि येताना शेणाचा गोळा घरी घेऊन येत होती. जिथं डोकं विचारलंय तिथं ते शेणानं केस घ्यायचे ते वाळवायचे आणि पेटून द्यायचे. कारण नालायक दुर्योधनाचे गुप्तचर उकांड्याला कान लाईत होते. या उकांड्यात जर कृष्ण नाव आलं तर या गावात द्रौपदी राहती याच्याहून सिद्धता होती. काय द्रौपदी असेल महाराज काय ते अर्जुन. दोघातला पुन्हा एक पुरुषार्थ सांगू. जगातली प्रत्येक स्त्री जर सूक्ष्मदर्शकाखाली ओठ पाहिले तर तिच्या ओठावर रोम आहेत. आपल्या रोमांना मिशा म्हणतात. आपल्या रोमांना मिशा म्हणतात तिला रोम म्हणतात. जगातली कोणती स्त्री घ्या कोणती बी रोम आहेत. द्रौपदीच्या नव्हते. आपले जे तळहात आहेत का ती अवस्था द्रौपदीच्या ओठाची होती. हा द्रौपदीचा स्त्रीत्वाचा पुरुषार्थ अर्जुनाचा पुरुषार्थ पहा. जगातला कोणता जरी नर पाहिला तर खोटे का होत नाही पण वक्षस्थळावर स्तन आहेत ते अर्जुनाला नव्हते. म्हणून नारायण देव आहे पण नर अर्जुन आहे. नारायण कोण आहे देव आहे पण नर कोण आहे तर अर्जुन आहे. ऐका कर्म कैलास भाऊ कर्म ऐका मुरबी तात्या काय कर्म चुकलं. जगात एक नंबरचा नर त्याला खोटे का होत नाही छातीवर चट्टे नाहीत त्याला पांढरी साडी नेसावं लागली हो. पांढरी साडी. केस आखुडा असल्या बायका काय लाईत होत्या गंगावन आहे का नाही तुमच्यातलं. मी काय बाई नाही पण केस आखुडा असल्या वपण्यासाठी जुन्या बायका काय लावायच्या गंगावन. आता तुम्ही मुद्दामच खोपे पाडितात. हो मोठा असे 7-8 खोपे इकून चिमणीनं अंडे द्यावा इकून कावळ्यानं द्यावा. हो खोपे 4-4 पट्टे साडी नेसे लुगड मागून काढी कोंबड. 4-4 पट्टे साडी नेसे लुगड मागून काढी कोंबड. कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड कपाळाला कुंकू नाही दिसे घुबड. सांग सांग पोरी नन्न लागन का गोड सांग सांग पोरी नन्न लागन का गोड सांग सांग पोरी नन्न लागन का गोड. क्या बात आहे वा. लय लोकायला दारातले नारळ खावा वाटत नाही कोकणातले आणा वाटतात. अरे पान दारातले नारळ किती गोड आहेत विठाला विठाला. मी चुकून गाणं म्हणणार नाही. राष्ट्रसंतांचं पद आहे. राष्ट्रसंत दुनियादास महाराजांचं पद आहे. कारण या देशातल्या स्त्रीनं किती संस्कारित वागावा ते माझ्या राष्ट्रसंतांचा पुरुषार्थ आहे. कोणाचं ऐकून हे पद जोडलं असेल पैठणच्या मालकांचं ऐकून राष्ट्रसंत दुनियादास महाराजांनी पैठणच्या मालकांचं वाक्य ऐकलं. सीतेच्या समोर अंगठी टाकली. अंगठी होती मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांची. आणि मारुतीरायनं सांगितलं सीता कशी दिसते हे सगळं सांगितलं. ठीक आहे म्हणले अशी अशी दिसती जी जिथं बसल तिथं ती जागा राम राम म्हणते. जे तशी तेची वस्ती घडे पैठणचे मालक सांगतात. पण सीताई साहेबांना मी तुमचा दूत हे कसं ओळखा. माझी अंगठी पुढे टाकली की तिच्या लक्षात येईल हा रामाचं दूत आहे. महाराष्ट्र संत किती हुशार होते दुनियादास महाराज. तुम्ही कसं राहावं सांगत होते. इकडे नाथांचा पुरावा घेतला. आणि मारुतीरायानं सीताई साहेबाच्या पुढे अंगठी टाकली तर फरक काय झाला माहितीये का. पदर तो डोक्यावर होता पण थोडासा माग गेलता.
पदर डोक्यावर होता सीताई साहेबाच्या, पण थोडासा मागे गेलता. पण रामचंद्रांच्या हातातली अंगठी पाहिल्यावर अंगठी कळाली नाही, सोनं कळालं नाही, पण माझ्या मालकाचा स्पर्श झालेली अंगठी म्हणजे माझे पतीच आहेत. तर पैठणचे मालक काय म्हणले, तेचा आचळू सरसावला, तेचा आचळू सरसावला. आचळू म्हणजे पदर. आणि इकडं राष्ट्रसंतांनी म्हणावं, चांगलं राहा, गोड राहा. काय काय राहण्याचा प्रकार आहे माझ्या माईंनो. तुम्ही जितकं 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 प्रसन्न अवस्थेत राहताल तितकी तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते. तुमच्या पायातल्या चपलात ताकद येते तितकी ताकद बॉम्बमध्ये पण नाही, तितकी ताकद मिसाईलमध्ये पण नाही, तितकी ताकद बंदुकीच्या गोळीत नाही. आचरणाची शुद्धता जिच्या चौकटीत आहे तिच्या पायातल्या चपलात तितकी ताकद आहे. या देशातला केवढा जरी हरामखोर असेल तर तिच्याकडे पाहायची ताकद होत नाही. ही आचरणाची तुमच्या कपड्याची ताकद आहे. विठाला विठाला. जरी एखाद्यानं स्पर्श करायचा प्रयत्न केला तर पंढरपुरातला धावतच येतो. किचक नावाचा हरामखोर, किचक नावाचा हरामखोर शेण टाकायला गेल्यावर द्रौपदीचा हात धरला, द्रौपदीचा हात धरला. महाराज पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं, पंढरपुरातल्या मालकानं भीमाला लुगडं नेशिलं. आणि ही म्हणला यज्ञशाळा त्या नृत्यशाळेमध्ये, आणि तिथं बलीला. आणि नाचली नाही भीम, असा कुचला, असा कुचला. जुन्या बायका गोदडे कशी कुचित होत्या असाच किचक्या कुदला. किचक्या इराटाचा मेवना होता, किचक्या. किचक नाही म्हणायचं त्याला, किचक्या. असा कुचला का नाही धुणं धुतल्याने तर सर रक्तमोरी वाट गेलं. आणि मग बहीण म्हणली, मग दादा कसा गेला? मेवना म्हणला, तो हा दादा लय चरबट होता, हो परस्त्रीला हात लाईत होता म्हणून कुचलाय. विठाला विठाला. काय पुरुषार्थ असेल अर्जुनाच्या जीवनातला. पण पांढरी साडी नेसावं लागली, गंगावून लावलं, आणि कथक नावाचं नृत्य तिथं शिकवत होते. तिचं नाव आहे ब्रह्मडा. ब्रह्मडा. मला श्रुती भ्रमित झाली, देवता भ्रमित झाल्या. ज्या अर्जुनासाठी पंढरपुरातला मालक पागल होतोय एवढा मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ आहे. ज्या अर्जुनासाठी भगवान शिवशंकर प्रसन्न होतात, संग्रामे हरुजिंतीला पाठ थापली शिवजीनं, पाठ. शाबास रे पार्था, वा वा. आज मला कळालं तुझा वीराचा पुरुषार्थ काय. शिवजीनं पाठ थापटावा इतका मोठा अर्जुनाचा पुरुषार्थ. वक्षस्थळावर स्तन नाहीत एवढा मोठा नराचा अवतार, पण गंगावन लावून साडी नेसून नाचावं लागलं. एकच पाप होतं महाराज, तितकं पाप मात्र पंढरपुरातल्या मालकाला धुता आलं नाही. साडी नेसावाच लागली अर्जुनाला पण. म्हणून मालक पहिल्या कडव्यात प्रारब्ध क्रियामान साची त्याचा भोगे, प्रारब्ध क्रियामान साची त्याचा भोगे, प्रारब्ध क्रियामान साची त्याचा भोगे, प्रारब्ध क्रियामान साची त्याचा भोगे.
वाजले पण काठाव सोडित नाही मी शहाणी खुरपिणारी नाही 4:30ला खुरप फेकीत येत 2 तास राहिले ना 18 बायका होत्या दिलं खुरप फेकून म्हणलं 18 जण येत रे 2 तास खुरपानं 4:30 वाजले म्हणलं माया घडीत तर 3:45 तुमचा घडा आहे लगेच फुलाबाईनं मोबाईलच दाखिला मला तेव्हापासून मी टाइमच सांगितला नाही कोण्या बाईला बाळ्या तू हिशोबात राय तुझ्या हातात घडी येते ह्याच्याकडे मोबाईल येत मोबाईल खुरपिणार पण 2 तास खुरपिले ते आहे ना पण बळच तसं मी बी 2 तास खुरपितो जरा 9च्या पुढं मी कोणाचं तास खुरपायलो ज्ञानोबा आहे तुको भरायचं रिकामा आहे का एखाद्या पानचटाचं खुरपायला मी प्रारब्धावर ठाम विश्वास ठेवणारा माणूस आहे मी ज्ञानोबा आहे तुको भरायच्या कडव्यावर विश्वास ठेवणार आहे आधा कदा एखाद्यानं 2 कोटी दिले म्हणजे आपण बोलायचं जाता जाताच अटॅक येऊन मेलं तर त्या 2 कोटीचा दिवस घालायचा का कसं जगायचं ते पंढरपुरातल्या मालकाच्या हातात आहे त्याच्यावर विश्वास पाहिजे चला जे असेल ते समाधानात जगायचं महाराज जगाच्या बापाला कर्मामुळे बिना चपलाचं फिरावं लागले जगाच्या माईला राक्षसनीच्या दाताचा वास घ्यावा लागतोय जगातल्या नर अर्जुनाला साडी नेसावं लागते आपण कोण्या झाडाचा पाला आहेत बेश्रमाचा कधी कधी आपणही आपल्या प्रारब्धाला दोष देत जा एक जण म्हणला मी प्रारब्ध मानित नाही नको मानू कोण म्हणते तुला मान नको ना मानू नको मानू नको मानू आणि मग म्हणला महाराज काय झालं काय हो लय ताकद होती हो पण आता संडासला पण जात आहे ना काय नशीब गळालं हो म्हणलं आता कसं नशीब रुमनच घालीन तोंडात तुया हो ना मायापेक्षा 5 वर्षानं मोठं ते पळतोय आणि मी लहान असून मी गुडघेच गेले मग काय नशीब थोत्रात हाणायला पाहिजे सोंबळ्या तुया आता नशीब होय मखर गळाले हो आणि रक्त पळत होतं तेव्हा म्हणला मी प्रारब्ध मानित नाही पिराल कापायला पाहिजे भडवा विठाला विठाला बबनराव काकडे पाटील तुमचा टाइम संपलाय आता ओव्हर टाइम देवाचा आहे आता देवाचा ओव्हर टाइम आहे उठा ना हे बी